तर गुड मॉर्निंग मित्रांनो. काल दुपारनंतर मी आलेलो आहे हॉस्पिटलला. छोटासा प्रॉब्लेम, पण बघूया हॉस्पिटल लाईफ काय असते. खरं लाईफ म्हणजे आयुष्याचं जे आपण म्हणतो, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे तसं आहे. पण ज्यावेळी माणूस हॉस्पिटलला येतो, किती मोठा पैशावाला आणि किती मोठा माज, तो सगळा इथे दिसून येतो. बघूया माझा हॉस्पिटल प्रवास कसा होतो. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. कालपासून हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि आता ही सलाईन लावलेली आहे मला. तर खूप छान ट्रीटमेंट चालू आहे. आता माझ्या मानाला खूप आराम आहे, तुम्ही बघू शकता. ही सलाईन संपली का झोपणार आणि मग उद्या सकाळी आपण भेटू. सकाळी मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे आणि ह्या हॉस्पिटलची खासियत आहे, वृंदावन हॉस्पिटलचं नाव आहे. KM अग्रवाल कॉलेजच्या बाजूला, गांधारी रोड. खूप छान जेवणाची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे. बघा आता नाश्ता आला आहे, दुपारून जेवण येईल. उत्तम फॅसिलिटी आहे हॉस्पिटलची. खूप छान पद्धतीने ट्रीट केलं जातं इथे. आता निघालो MRIला. बघूया कशा पद्धतीने MRI होतो हॉस्पिटल ब्लॉक. तर आता हॉस्पिटलमधून निघालेलो आहे MRI सेंटरकडे जायला. माझ्या मानेचा MRI काढायचा आहे. पोचलेलो आहे MRI सेंटरला. हे बघा, क्रॅक्स इमेजिंग डिटेक्टर. तर बघूया आता इथे माझा MRI होणार आहे. चला निघालो हॉस्पिटलला परत. MRI आणि सोनोग्राफी करून मागे आहे वसंत व्हॅलीला हे सोनोग्राफी करून. चला हॉस्पिटल परत. सोनोग्राफी झालेली आहे आणि आता मी निघालो. सोनोग्राफी आणि MRI झालेला आहे. निघालो परत हॉस्पिटलला. फक्त MRI करताना थोडंसं धाकधूक होते, कारण की तो आवाज आणि पूर्ण पॅक कोणच नसतं आतमध्ये, त्याच्यामुळे थोडीशी धाकधूक होते. जो धीट असेल मनाने त्यानेच MRI करावा अशी मी सगळ्यांना सांगू शकतो. जीवनात काय नसलं तरी चालेल, पण असा एक हक्काचा भाव असावा जो अडचणीला उभा राहील. MRI सोनोग्राफी करून मी परत आलेलो आहे हॉस्पिटलला आणि आतमध्ये एंट्री करतोय. हा आहे वृंदावन हॉस्पिटल. चला जाऊया आतमध्ये. जेवण आलेलं आहे रात्रीचं. घरगुती जेवण असते आणि उत्तम जेवण आहे. बघा खूप छान पद्धतीचं जेवण आहे. आता मस्त की जेवतो. 2 टाईम जेवण, 1 टाईम नाश्ता. खूप उत्तम सोय आहे या हॉस्पिटलमध्ये. वृंदावन हॉस्पिटल, KM अग्रवाल कॉलेजच्या शेजारी, गांधारी रोड. खूप छान पद्धतीची ट्रीटमेंट होते. आता MRI करून आलेलो आहे आणि आता जेवतो. जेवल्यानंतर थोडासा वॉक करणार आणि मग गोळी खाऊन झोपून जाणार. पूर्ण हा माझा हॉस्पिटल प्रवास कसा वाटतो तो तुम्ही नंतर बघून सांगा. या जेवायला. 4 दिवस आजचा, सॉरी 4था दिवस आजचा हॉस्पिटलचा. मस्त आंघोळ विंघोळ गेली आहे आज व्यवस्थित. नाश्ता पण झालेला आहे. सलाईन लावून झालेली एक. आणि सोनोग्राफीची रिपोर्ट माझी थोडी शक्यतो नॉर्मल आली आहे. आता बघू MRIची रिपोर्ट काय सांगते. चला पुढचा दिवस ढकलूया. आजचा दिवस संध्याकाळी कळेल डिस्चार्ज भेटणार आहे का नाही. पण आता इथे सांगेल हॉस्पिटलची उत्तम सोय आणि पूर्ण सहयोग भेटते या ठिकाणी. खूप छान. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता फ्रेश झालेलो आहे मी मस्तपैकी. आता डॉक्टर येतील, माझे रिपोर्ट आलेले. बघूया रिपोर्टमध्ये काय सांगतात. तर आपण मस्त की चहा पिऊया. आणि भावानी बॉईल आणले, बॉईल ते खातो नसतं. उत्तमरित्या सलाईन. लवकर आणा, टाइमपास बोला मला सकाळी. संध्याकाळची 7:30ची सलाईन. बोला ना, आज येईल मला बोलवलं. मित्रांनो, हे आमचे निलेश वालदडे सर मला भेटायला आलेले आहेत. मुंबई पोलीस 100. मित्रांनो, 1 वाजलेले तरी पण बाहेर नर्सेस, डॉक्टर अजून जागे. ही उत्तम इथे फॅसिलिटी आहे. खूप छान पद्धतीने. आता मी बाहेर गेलो थोडंसं वॉक करायला. सगळे नर्सेस जागे, डॉक्टरचं राऊंड चालू आहे. खूप छान फॅसिलिटी आहे. चला भेटूया उद्या. गुड नाईट.
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज माझा शक्यतो डिस्चार्ज होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी आपण मस्तपैकी चहा पिऊया. आणि काल मी हॉस्पिटल बघण्याची परमिशन मागितलेली, ते आज आपण हॉस्पिटल बघूया. तर मित्रांनो, तर आज आपण पूर्ण हॉस्पिटल फिरणार आहोत. या हॉस्पिटलमध्ये काय काय फॅसिलिटी आहेत, उत्तम फॅसिलिटी आहेत. आता मला 4 दिवस झाले बघतोय मी, खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट होतं इथे. आज आपण बघूया हॉस्पिटल बाहेरून कसं आहे, आतून कसं आहे, पूर्ण हॉस्पिटल फिरूया आज. चला बघूया. सलाईन लावून झालेली माझी, आता दुपारचं जेवण येईल, तोपर्यंत आपण फिरूया हॉस्पिटल पूर्ण. चला. आपण आहोत आता सेकंड फ्लोअरला. हा आहे हॉस्पिटलचा सेकंड फ्लोअर. या ठिकाणी आतमध्ये वॉर्डमध्ये मी, आणि नंतर आपण खाली जाणार आहोत मेन एंट्रीला. हे बघा, ही एंट्री आहे. सगळी सोय आहे इथे उत्तमरित्या, व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या तिथे. या फ्लोअरवरती किती पेशंट आहेत, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट ह्याला आहेत, ते सगळं इथं लिहून ठेवलेलं आहे बघा. ह्याच्यात माझं पण नाव आहे, मनोज जाधव. मित्रांनो, तुम्हाला एक मी पेशंट दाखवतो आता. तो पेशंट गेले काही दिवस म्हणजे अशा पद्धती तिथे आणलेला का तो पेशंट ऑलमोस्ट गेल्याच्या स्थितीमध्ये होता. तो आता पेशंट बरा आहे. 5 दिवस तो ICUमध्ये ह्याच्यात होता, गेल्यामध्ये. हे बघा, हा जो पेशंट आहे, येतोय 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 हे बघा. हे जे गृहस्थ आहेत तुम्ही बघितले, हे गृहस्थ म्हणजे 5 दिवस कोमामध्ये होते, ऑलमोस्ट गेल्यामध्ये जमा होते. हे पेशंट ते आता शुद्धीवर आहेत आणि एकदम उत्तमरित्या त्यांची ट्रीटमेंट झालेली आहे. खूप छान पद्धतीचं हॉस्पिटल आहे. हे बघा, प्रत्येक डोअरला वेगवेगळे किती बेड आहेत आतमध्ये ते सगळे लिहिलेले आहेत. हे बघा, आणि साफसफाईच्या नावावरती हॉस्पिटलमध्ये खूप उत्तम सोय आहे. कुठेही कचरा नाही, कुठेही घाण नाही, सगळी सिस्टमशीर आहे. मित्रांनो, अशा पद्धतीत ते सगळी नोटिंग केली जाते. कुठले पेशंट कुठं आहेत, कुठल्या फ्लोअरला आहेत, किंवा कुठल्या वॉर्डमध्ये आहेत. बघा, माझं पण नाव आहे इथे. मी 8 तारखेला ॲडमिट झालेलो आहे. तर आता वेल गुड आहे. आणि आता मी एक असा पेशंट तुम्हाला दाखवतो, जो पेशंट इथे ऑलमोस्ट गेलेला, म्हणजे अशा हे स्थितीमध्ये इथे ॲडमिट केलेला. तो पेशंट आता स्टेबल आहे, व्यवस्थित आहे आणि वेल गुड आहे. बघा, ह्या वॉर्डमध्ये आहे तो पेशंट. हा, काय बोलता, बरेच ना? आजी येते. हे राहुल गोळ्या घ्यायला गेलाय. हा, येते येते, खाली राहुल सोबत आहे. हा, येते बघा आता लगेच. व्यवस्थित आहे ना? हा, ओढू का? बस का? ओके. तिकडे रिमोट आहे का बघ ना. हा, बघतो हा, मी बघतो, लगेच बघतो. मित्रांनो, तुम्हाला आता मी जो पेशंट दाखवला, तो पेशंट ऑलमोस्ट गेल्याच्या स्थितीमध्ये होता असं सांगितलं. 5 दिवस तो ICUमध्ये होता. आणि आता तुम्ही बघितला, बोलतोय, चालतोय. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजू शकतं का हॉस्पिटलची फॅसिलिटी किंवा हॉस्पिटलची ट्रीटमेंट खूप छान आहे. आणि उत्तमरित्या सपोर्ट केला जातं, गायडन केलं जातं, काय करायचं आहे, काय नाही करायचं, काय खायचं, काय नाही खायचं. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, काही ठिकाणी आपल्याला म्हणजे आपलं पेशंट खूप लांब असेल किंवा आपल्याला यायला जायला जमत नाही, तर ह्या हॉस्पिटलची खासियत अशी आहे की ह्या हॉस्पिटलमध्ये जेवण आणि नाश्ता, चाय, ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने, आणि जेवण खूप उत्तम आहे. मी 4 दिवस झाले खातो आहे. जेवण आणि नाश्ता खूप उत्तम पद्धतीत त्या गोष्टी अवेलेबल आहेत इथे. दुपारून जेवण येतं, रात्री जेवण येतं, सकाळी नाश्ता येतो. खूप छान पद्धतीत नियोजन येते आणि खूप छान पद्धतीत सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या जातात. बघूया, आता मी खाली जाणार आहे रिसेप्शनवर, तिथला आपण व्हिडिओ काढूया. आणि साफसफाई एकदम व्यवस्थित आहे, सगळ्या वेल अँड गुड आहेत या हॉस्पिटलच्या गोष्टी. आता थोडंसं आपण सिस्टरसोबत बोलूया आणि नंतर खाली जाऊया. चला. मी आलेलो आहे हॉस्पिटलच्या एंट्रेसला. हा आहे वृंदावन हॉस्पिटल आणि ही सगळी डॉक्टरांची लिस्ट आहे. हे बघा, लिस्ट नाही बोलू शकत आपण, म्हणजे कुठले कुठले डॉक्टर इथे येतात, कुठल्या कुठल्या थेरपीज, म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरती प्रत्येक डॉक्टर आहे तिथे नेमलेले, आपण बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं मला या हॉस्पिटलचं म्हणजे आवडलं ते म्हणजे इथली साफसफाईपणा. आणि हा सेपरेट ओपन टेरेस दिलेला आहे.
ॲज अ पेशंटला किंवा काय उन्हामध्ये थोडंसं थांबायचं आहे, काय करायचं आहे त्यासाठी हा बघा बाहेरचा व्ह्यू आहे. हे थोडंसं स्टेबल किंवा असं थोडं स्पेस दिलेलं आहे म्हणजे उन्हामध्ये थोडंसं उभं करायला. आणि आता आपण इथून आतमध्ये एंट्री करणार आहे. सगळे चपला वगैरे ठेवण्यासाठी व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे. इन वर्ष 1.5 वर्ष झालेलं आहे असं मी ऐकलं आहे हॉस्पिटलला, पण चांगला अनुभव आलेला आहे मला या 4 दिवसात. बघूया आता आतमध्ये गेल्यावरती आपण थोडंसं रिसेप्शनवर बोलूया काय सांगतात त्या हॉस्पिटलबद्दल. चला आतमध्ये. हे बघा हे गृहस्थ आहेत, ह्यांच्याकडून आपल्या हॉस्पिटलला जेवण पोचलं जातं. सर नाव का तुमचं? महेश पूर्ण. आपली काय खानावळ वगैरे काय घरून जेवण बनवतात? खाली गेला हे बघा अशा पद्धतीत सगळी पॅकिंग वगैरे असते म्हणजे कुठल्याही प्रकारची घाण नको जायला. खूप छान पद्धती त्यांचं सहयोग आहे हॉस्पिटलला. तर आता आपण चला आतमध्ये जाऊया, बघूया आतमधली व्यवस्था कशी आहे हॉस्पिटलची. ओ एंट्री गेट हे आहे यांचं केमिस्ट. आपण रिसेप्शनला विचारूया. वृंदावनचं हे आहे हॉस्पिटल. हे रिसेप्शन आहे, इथे सगळी माहिती भेटते आपल्याला. तर आपण आलेलो आहे रिसेप्शनवरती. आपण एक छोटासा प्रश्न विचारतो मॅडम तुम्हाला. आपल्या हॉस्पिटलला किती वर्ष झालेले? आपल्या हॉस्पिटलला 1 वर्ष झाले. पूर्ण 1 वर्ष झाले. झाले. आपलं नाव काय? स्वाती जिबी. मग आपल्या बाजूला बसलं त्यांचं? ही आहे आकांक्षा, आता ट्रेनिंगसाठी आलेली आहे. आता हे आपल्या हॉस्पिटलचं रिसेप्शन आहे. हे रिसेप्शन आहे. हो, ते reception. या हॉस्पिटलबद्दल काय सांगू शकता तुम्ही? महत्त्वाचं म्हणजे की हे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे आणि नवीन असल्याच्या हिशोबाने या इकडे भरपूर जास्त पेशंट आहेत. आपली मार्केटिंगही त्याच्यापेक्षा जास्त होते आणि पेशंटचा अनुभव ते जास्त महत्त्वाचे आहे. जे पेशंट स्वतः इकडे येऊन रिव्ह्यू देतात की मॅडम आम्हाला हे हॉस्पिटलपेक्षा घरासारखं जास्त वाटतं करून. मग आपण एन्व्हायरमेंट इकडचं तसंच ठेवलेलं आहे की जेणेकरून पेशंट इकडे लवकर रिकवर झाला पाहिजे आणि त्यांना आपण तसंच ट्रीट केलं पाहिजे. डॉक्टर्स वगैरे सगळे अवेलेबल हो, आहेत मल्टी वेळेवरती? स्पेशलिस्ट आहे त्याच्यामुळे सगळे डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे. समजा रात्री अपरात्री एखादा पेशंट आला, खूपच इमर्जन्सी असेल, त्या टायमाला म्हणजे तो त्या स्टेबलमध्ये नसेल पेशंट, तर त्यासाठी कुठली फॅसिलिटी इमर्जन्सीमध्ये इमर्जन्सीसाठी जर ऑन द स्पॉट जे डॉक्टर तुम्हाला हवे ते डॉक्टर तुम्हाला इथे मिळून जातील. भेटून जातात? हां, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या फॅसिलिटी हव्यात त्या सगळ्या आहेत सगळे आपल्याकडे. आहेत. म्हणजे इथे पेशंट आल्यानंतर बराच होऊन जाईल याची हो, गॅरंटी. गॅरंटीच आहे आणि सर्जिकल पण आपल्याकडे भरपूर साऱ्या मोठमोठ्या सर्जरीही आपल्याकडे होतात. म्हणजे गायनेकपासून जे डिलिव्हरीपासून जे नी रिप्लेसमेंट आहे सगळ्याच सर्जरी आपल्याकडे होतात. आता या हॉस्पिटलचे मेन जे डीन आहेत त्यांचं नाव काय? जे आमचे डायरेक्टर आहेत डॉक्टर राजा झा, डॉक्टर गणेश पाटील, डॉक्टर प्रणय इताडकर आणि डॉक्टर दीपक सिंग. ओके. आता ह्या चौघांपैकी कोणाचं भेटू शकतो मी भेटायचं झालं तर? आता डॉक्टर प्रणय इताडकर आहेत त्यांच्याशी तुम्ही भेटू शकतो त्यांच्याशी. बाकी बघू शकता तुम्ही मॅडम आपल्याला भेटलेले आहेत, त्यांनी पुरेशी माहिती दिलेली आहे आपल्याला. पुन्हा एकदा मॅडम नाव सांगा तुमचं? स्वाती जिबी. स्वाती मॅडम आपलं खूप खूप धन्यवाद. आणि हे बघा हे रिसेप्शन आहे आणि खूप उत्तमरित्या सोय केलेली आहे बसायची. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, सगळी मंडळी येऊन बसू शकते. टी व्ही वगैरे आहे आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असल्याप्रमाणे वृंदावन हॉस्पिटलचं नाव आहे, त्यामुळे कृष्ण महाराज इथे विराजमान आहेत. हे वॉशरूम वगैरे आहे इथे. आणि जे डीन आहेत हॉस्पिटलचे त्यांच्याशी आपण नंतर भेटून बोलूया. चला आता आपण रिसेप्शन बघितलेलं आहे, आता आपण वरती जाऊ फर्स्ट फ्लोअरवर ज्या ठिकाणी मी ॲडमिट होतो, म्हणजे माझं ज्या ठिकाणी हे होतं आणि त्याच्यावरती ICU आहे. आपल्याला परमिशन दिली तर आपण ICU मध्ये पण जाऊ. चल भाई. इथे मेडिक्लेम फॅसिलिटी पण आहे, त्याच्या बाजूला मेडिक्लेमचं फॅसिलिटी बसते आणि हे आहे मेडिकल त्यांचं. मॅडम एक प्रश्न विचारतो, जरा सांगाल का? आपलं मेडिकल किती वाजून चालू असतं? 24x7. आपल्या इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पूर्ण, ज्या ज्या लागतात त्या. हे आपल्या वृंदावनचंच मेडिकल आहे. आपलं नाव काय? माझं नाव वैष्णवी सिंग. आपलं? तर हे आहे वृंदावनचं मेडिकल. या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल भेटतात. आणि हा व्यक्ती आहे मला मदत करतोय व्हिडिओसाठी. बाई नाव सांग. सोमनाथ मोपे. चला आता कुठं चाललो आहे आपण? ICU मध्ये चाललेलं आहे. हे आहे ICU डिपार्टमेंट.
हे आहे आय सी यू डिपार्टमेंट. बघू शकता तुम्ही. पूर्ण म्हणजे अशी वाटत नाही कुठे तुम्हाला घाण दिसते किंवा काय दिसते. हे सेपरेट बेड आहे, सेपरेट सगळ्या गोष्टी, ह्या मशिनी वगैरे लावलेल्या आहेत. खूप छान पद्धतीत आहे आय सी यू डिपार्टमेंट. सध्या पेशंट 1-2 आहेत आणि म्हणजे आय सी यूमध्ये पेशंट न राहण्याचं कारण इथे ट्रीटमेंट त्या पद्धतीत भेटते, म्हणून आय सी यूमधला पेशंट तुरंत दुसरीकडे शिफ्ट होतो. तर आपले आरोग्य डॉक्टर आहेत, त्यांना विचारू. सर आपलं नाव? माझं नाव डॉक्टर अभिजित गायकवाड. ओके. तर ह्या ठिकाणी जेव्हा वेळी पेशंट येतो आपल्या आय सी यूमध्ये ऑलमोस्ट पेशंट अशा पद्धतीत येतो का त्याची गॅरंटी नसते किंवा खूप ह्याच्या कंडिशनमध्ये असतो, तर त्या पद्धतीत आपण कुठल्या पद्धती म्हणजे कशी ट्रीटमेंट करता? आपल्याकडे ICU RMO सोबत नर्सिंग स्टाफ असतात आणि हाऊसकीपिंगचा स्टाफ पण असतात. पहिले पेशंट आलं ती सगळ्यात पहिले पेशंटची कंडिशन बघण्यात जाते. पल्स, BP, टेम्परेचर वगैरे चेक केले जातं. प्राथमिक एक अंदाज लावला जातो की काय डायग्नोसिस असू शकतो पेशंटचा, आणि त्या हिशोबाने IV इंजेक्शन, सलाईन वगैरे जे आहे ते सगळं चालू करण्यात येतं. म्हणजे मेन डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत केस डिस्कस केली जाते आणि त्या हिशोबाने ट्रीटमेंट चालू केली जाते. जसं जसं पेशंटची कंडिशन सुधारेल, 1 दिवस 2 दिवस किंवा 3-4 दिवस, त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स असतो की पेशंट स्टेबल झालाय, मग आपण वॉर्डमध्ये शिफ्ट करतो. ओके. साधारणतः इथे सिस्टर्स झाले किंवा डॉक्टर्स किती असतात आय सी यूमध्ये? ऑन ड्युटी 1 डॉक्टर असतात आणि मिनिमम 2 ते 3 सिस्टर्स असतात. ओके. थोडासा तुमचा अनुभव सांगा, काय वाटतं म्हणजे तुम्ही इथे आय सी यूमध्ये असता, आय सी यूमध्ये पेशंट तुम्हाला खूप अशा सिच्युएशनमध्ये असता का तुम्ही ती बघू शकत नाही, तर तुम्हाला ते ट्रीट करता तेव्हा तुम्हाला काय वाटतं त्या ठिकाणी? आमच्या सोबत RMO असतात, जे RMO आम्हाला मेडिसिन देतात, त्यानुसार आम्ही पेशंटला रिकवर. ओके. आपलं नाव काय? माझं नाव विनिता. आपलं? धन्यवाद मला आपल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल. तर चला आता आपण जाऊया वरती. बोलू शकतो का तुमच्याशी? ओके चालेल. चला. आहे ऑपरेशन थिएटर. आपण जस्ट एक छोटासा व्हिडिओ काढू. हे काय ते आपण आलेलो आहे ऑपरेशन थिएटरला. हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीत इथे ऑपरेशन थिएटर आहे. इथे पेशंटचं ऑपरेशन केलं जातं. आतापर्यंत दादा तुमचं नाव काय? सौरभ ठाकरे. आतापर्यंत म्हणजे तुम्ही इथे पेशंट हँडल करता, काय करता इथे तुम्ही? मी ओटी असिस्टंट आहे. हां. सरांसोबत केस असिस्ट करायला असतोय. ओके. सर्व ट्रॉली वगैरे लावणं आणि सर्जरीसाठी जे काय लागतं ते प्रिपेअर करण्यासाठी आहे. ओके. म्हणजे इथे ऑलमोस्ट ट्रीटमेंट व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीत होते. सर्व चांगल्या पद्धतीने ऑपरेशन होतात. आतापर्यंत साधारण कितीतरी म्हणजे ऑपरेशन झाले असतील इथे? प्रत्येक महिन्यामध्ये आमचे 35-30 ऑपरेशन होतात. ऑपरेट. म्हणजे इथे चांगलं गुण आहे ह्या ठिकाणी, म्हणून ह्या आपल्याला जे हाडांचे ऑपरेशन होतात, जनरल सर्जरी होतात, अपेंडिक्स हार्निया वगैरे असेल असे, आणखी स्पाइनचे केसेस होतात, युरोचे केसेस होतात. सगळ्या म्हणजे ऑलमोस्ट ऑल सगळ्या केसेस होतात. ओके. ही सगळी मशिनरी त्याचीच आहे का? ओके. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत ऑपरेशन थिएटर आहे आणि बघून तर असं वाटतंय खूप छान पद्धतीत ट्रीट होते इथे. कारण की सर्वात महत्त्वाचं जो मी सांगू शकतो पार्ट, घाण कुठेही नाही. कारण की इथे जो सफाई कामगार आहे त्यांच्या मार्फत आणि डॉक्टरांच्या मार्फत खूप छान पद्धतीत साफसफाई ठेवली जाते. तर चला आता आपण वरती जाऊया. धन्यवाद सर. मित्रांनो, आपण हा फर्स्ट फ्लोअर म्हणजे ICU डिपार्टमेंट रिसेप्शन सगळं आपलं फिरून झालेलं आहे. बघा किती छान दिसतंय. आता आपण चला जाऊया वरचं, बघूया भाग कसं आहे. लिफ्ट वगैरे एकदम झकास आहे, झकासच बोलू शकतो आपण. एवढी सुरक्षित आणि साफसुथरी लिफ्ट आहे. खूप मोठी आहे, म्हणजे पेशंट आणण्याच्या जागेसारखी लिफ्ट आहे. आता आपण चालू 3rd फ्लोअरला. या ठिकाणी खूप म्हणजे VIP पेक्षा VIP रूम्स आहेत असे इथं. हे 3rd फ्लोअरचा रिसेप्शन. ही नेमप्लेट प्रत्येक ठिकाणी. हो हो हो. मला ह्या हॉस्पिटलची एक गोष्ट आवडली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे साफसफाई खूप छान. आता आहे कुठलं रूम बोलतात याला? सूट रूम. बघूया सूट रूम, स्पेशल रूम बोलतात याला. म्हणजे ह्या ठिकाणी वा 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 वा. फ्रीज आहे, TV आहे,
ओव्हन आहे, कपडे ठेवायला जागा आहे. म्हणजे ऑलमोस्ट जे म्हणजे टी व्ही पिक्चरमध्ये दाखवतात ना का एखादा VIP आला, एखादा पुढारी आला, एखादा हिरो आला, त्याच्यासाठी असं एकदम VIP ट्रीटमेंट असते ती पण इथे करून ठेवलेली. म्हणजे एखादा पेशंट बाहेर जायलाच नको. इथे जर आला पेशंट तर तो बाहेर जायलाच नको. खूप छान पद्धतीत आहे बघा. मस्त मस्त आवडलं मला. म्हणजे मला काय, तुम्हालाही व्हिडिओ बघायला आवडेल. या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीत आहे हा बेड बसायला. तर फॅमिली वगैरे असेल तर हा बेड मोठा होता वाटतं, है ना? तिथे झोपू शकतात 2 जण. वा वा, छान, खूप छान पद्धतीत आहे. आणि एक मी दाखवू शकतो, ज्या गोष्टी दाखवायला लाजतात लोक, पण मी ती गोष्ट दाखवू शकतो. बघा, इथलं संडास बाथरूम एकदम साफ. हे बघा, कुठल्याही प्रकारची घाण नाही. भले पेशंट असू नसू पण संडास बाथरूम साफ असतं. चला आता आपण खाली जाऊया ग्राउंड फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला, जिथे माझी ट्रीटमेंट चालू आहे. तिथला आपण छोटासा बाईक. मित्रांनो, आपण आलो सेकंड फ्लोअरला. आणि सेकंड फ्लोअरला जो आपला रिसेप्शन आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना विचारूया आपण कशा पद्धती तिथे ट्रीटमेंट होते. हॅलो सर, नमस्कार सर. आपलं नाव सांगताल? माझं नाव डॉक्टर अंकित तिवारी. ओके. तर या हॉस्पिटलला साधारण किती वर्ष झाली? आणि हॉस्पिटलचं पूर्ण नाव? आपल्या हॉस्पिटलचं नाव ॲक्च्युली वृंदावन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि यांना ॲक्च्युली 1 वर्ष झालं आहे. आता लास्ट 30 तारखेलाच आपलं एक ॲनिव्हर्सरी होता हॉस्पिटलचं. ओके. मी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट जेव्हा होते पेशंटची, तेव्हा काय रिॲक्शन काय असतं पेशंटचं? पूर्ण सॅटिस्फॅक्शन आहे? चांगलं आहे ॲक्च्युली. बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द पेशंट्सला कसं आहे की फीडबॅक वगैरे जे आहे चांगलंच आलेलं आहे. अँड आपली अपेक्षा पण तशीच असते की आपण पेशंटचं फीडबॅक चांगला घेऊ. आणि येस, त्याच्यासाठी आपल्या एंडनी जेवढं जे काय करता येतं आपण सगळं. समजा एखादा एमर्जन्सी पेशंट आला, खूपच एमर्जन्सी असेल, तो त्या कंडिशनमध्ये असेल, तर त्याच्यासाठी इमिजिएटली होते का इथे ट्रीटमेंट? येस, ईच अँड एव्हरी एमर्जन्सीसाठी आपलं हॉस्पिटल नेहमी रेडी आहे. कार्डियक एमर्जन्सी असू द्या किंवा RTA असू द्या किंवा एनिथिंग, ठीक आहे. ईच अँड एव्हरी एमर्जन्सीज इकडे आपण टॅकल करता येतो, हँडल करता येतो. 24 आवर्स चालू आहे? 24 आवर्स 365 days. ओके. एखादा असा पेशंट कधी आला आहे का जो वाचण्याच्या ह्याच्यामध्ये नाही, पण तुमच्याकडून तो सक्सेस झालेला आहे? ऑब्वियसली असे पेशंट्स पण आपल्याकडे आले ज्यांना म्हणजे कसं आहे की त्यांचं प्रोग्नोसिस वॉज व्हेरी पुअर. आणि त्याच्यामध्ये पण आपण म्हणजे कसं आहे की त्यांचं आपण घेतलं सहभागी वगैरे. असे पेशंट म्हणजे कसं आहे की त्यांना म्हणजे कसं वेळ लागतो, पण कसं आहे की एक अपेक्षा त्यांच्या नातेवाईकांनी सोडून दिली, पण अशा पेशंटला पण आपण वाचवून घेतलं. सो येस, केसेस वगैरे येतात, हँडल करता येतो. आणि काही काही केसेस असे पण असतात जे एवढे कॉम्प्लिकेटेड असतात की पॅलिएटिव्ह केअर वगैरे देऊन पण की आउटकम वगैरे तेवढं नसतो जेवढं जे आपल्याला पाहिजे. बट स्टील थिंग इज की आपल्या एंडने जे काय आपण करू शकतो ते आपण करणारच. बऱ्यापैकी वेल अँड गुड हॉस्पिटल आहे हा. ऑल स्टाफनी खूप सहकार्य केलेलं आहे. आणि हा नाईटचा स्टाफ आहे. हे अजून एक मॅडम कुठे आहे तुमचं? ओके, त्यांचं ऑफ आहे. नाव सांगा तुमचं? आपलं? अच्छा. खूप छान पद्धतीने मला सहकार्य झालेलं आहे. आणि आता मी निघतोय. चला. मी ज्यावेळी आलो त्यावेळी माझी मान पूर्ण जाम होती, अशी एकदम पॅक करून ठेवलेली. मला हलता येत नव्हता. आता बऱ्यापैकी माझी मान फिरते, हलते. हा मला बेनिफिट आलेला आहे. त्याच्यामुळं माझी इच्छा झाली, मी व्हिडिओ काढतो, ब्लॉग बनवतो, तर या हॉस्पिटलचा व्हिडिओ काढूया, लोकांपर्यंत पोचूया किती चांगल्या पद्धतीत इथे ट्रीटमेंट होते. तर पूर्ण हॉस्पिटल फिरून झालेलं आहे. आणि सगळ्यांना म्हणजे माझ्या पद्धतीत मी बऱ्याच जणांना प्रश्न विचारलेले आहेत. आणि बऱ्यापैकी पेशंटचंही चांगलं बेनिफिट आहे. बऱ्याच पेशंटला विचारलं, पण पेशंट त्या काही ठिकाणी त्या कंडिशनमध्ये नसल्यामुळे विचारता आलं नाही. पण त्यांची सुधारणा बघता खूप छान पद्धतीत ट्रीटमेंट होते इथे. आणि आता दुपारचं जेवण आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ते जेवतो आणि संध्याकाळी RMO सर येणार आहेत. आणि मेन जे ह्या हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी जर आपल्याला बोलायला भेटलं तर आपण त्यांच्याशी बोलू आणि आपला व्हिडिओ
एंड करूया. नमस्कार मित्रांनो, तर आता आज माझं डिस्चार्ज होतं आहे, बिलिंग चालू आहे. बिलिंग झाल्यानंतर मी आता इथून घरी जाणार. खूप छान पद्धतीत पूर्ण ट्रीटमेंट झालेली आहे. माझी माझी अशा पद्धतीत जाम झालेली तर त्या पूर्ण लॉक झालेली, पूर्णपणे लॉक होती. पण वृंदावन हॉस्पिटलमध्ये जी ट्रीटमेंट भेटलेली त्या ट्रीटमेंटनुसार आता मी मान देखील मूव करू शकतो. आता त्यांनी दवा गोळ्या दिलेल्या आहेत त्या पद्धतशीरपणे मी म्हणजे स्ट्रीट बाय स्ट्रीट खाईल. आणि तो त्यांनी जो वॉर्मअप दिलेला आहे, जो काय त्यांनी जो ऑइल वगैरे दिलं आहे त्या पद्धतीत पुढची ट्रीटमेंट चालू आहे. 5 दिवसानंतर मला परत बोलवलेलं आहे. खूप छान पद्धतीत ट्रीटमेंट झालेली आहे इथे आणि आता मी खूप छान पद्धतीत मूव करू शकतो माझी मान. खूप काळजी घेतलेली आहे. बघूया हा माझा ब्लॉग कसा होतो. तर भेटूया बिलिंग वगैरे झाल्यानंतर गेटवरती. शेवटचा नमस्कार तुम्हाला तिथे करेल. चला भेटूया. ज्यांनी आपल्याला परमिशन दिली त्यांच्या केबिनमध्ये आलो आणि आपल्याला येता क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झालेले आहेत. तर हे आहेत आमच्या वृंदावन हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर गणेश पाटील सर. आपल्याला 1 वर्ष झालेलं आहे हॉस्पिटलला आणि खूप छान फीडबॅक आहे. आपण आपल्या हॉस्पिटलबद्दल काय सांगू शकता? आमच्या हॉस्पिटलला आम्ही पेशंटसाठी चांगल्यात चांगली सर्व्हिस आणि चांगल्यात चांगली ट्रीटमेंट हे देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे रिझल्टही आम्हाला खूप चांगले भेटत आहेत. धन्यवाद सर, आपण आपला सहकार्य आणि मोलाचा वेळ दिला त्याबद्दल. हा व्हिडिओ आपल्याला लवकरच दिसेल. चला येऊ सर, थँक्यू. मित्रांनो नमस्कार. आता मी माझी पूर्ण ट्रीटमेंट झालेली आहे आणि मी आता निघालेलो आहे घरी जायला. तर तत्पुरती तुम्ही बघू शकता येताना मी पूर्ण जाम होतो, माझी मान वगैरे पूर्ण जाम होते. आता एकदम व्यवस्थितरित्या चाललेलं आहे. सांगायची गोष्ट हीच आहे का खूप छान पद्धतीत ट्रीटमेंट झालेली आहे इथे हॉस्पिटलमध्ये. खूप छान पद्धतीत सगळे देखभाल, सगळे एकदम साफसफाईपासून एकूण एक गोष्टी इथे व्यवस्थितरित्या केल्या गेलेल्या आहेत. खूप छान सहकार्य केलेलं आहे डॉक्टरांनी. डॉक्टर पाटील सर झाले, डॉक्टर शाह झाले आणि ऑल स्टाफ आहेत त्यांचा. सगळ्यांनी खूप छानरित्या. हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे गांधारी रोड, KM अग्रवाल कॉलेज शेजारी वृंदावन हॉस्पिटल. खूप छान हॉस्पिटल आहे. हे बघा, हा तुम्हाला हॉस्पिटल ब्लॉग जर आवडला, कशा पद्धतीत मी हा ब्लॉग बनवला हे जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बघायला. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला प्रवास चालू झालेला आहे माझा. मागच्या सोमवारी रात्री ॲडमिट झालतो आणि आता शुक्रवारी निघालो आहे घरी जायला. सही सलामत. धन्यवाद वृंदावन हॉस्पिटल. थँक्यू. गुड नाईट.